तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 1 वाजता साई मंदिरात दर्शन घेणार आहेत। मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती होणार आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात असताना अर्ध्या तासासाठी सर्वसामान्यांना दर्शन बंद असेल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी विविध प्रकल्पांचे लोकार्पण सोहळे सुद्धा पार पडतील। तर कोणकोणत्या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येईल तेही आपण पाहूया। 14,000 कोटींपेक्षा अधिक विकास प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करतील। पुढच्या 6 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत आणि त्यापूर्वी या पायाभरणी होतील। तर भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण सुद्धा ते करतील। तर सांगली ते बोरगाव या चौपदरीकरणाच्या पुढच्या टप्प्याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाईल। जळगाव ते भुसावळ 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण होणार आहे। तर कुईवाडी ते लातूर रस्ता रेल्वे विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचं लोकार्पण पार पडेल। मनमाड गॅस टर्मिनलमध्ये अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ केला जाईल। अहमदनगरमध्ये माता आणि बाल आरोग्य जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन आज पंतप्रधान करतील। राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत नगरमधल्या आयुष रुग्णालयाचं सुद्धा उद्घाटन केलं जाईल। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, काही मिनिटांचीच प्रतीक्षा आणि पंतप्रधान शिर्डीमध्ये पोहोचतील। कशी व्यवस्था आहे? मुख्यमंत्री सुद्धा आल्याचं कळतंय। व्यवस्था एकदम चोख ठेवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये शिर्डी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर हेलिकॉप्टरने ते शिर्डी संस्थांच्या हेलिपॅडवर येतील आणि तिथून साई मंदिरामध्ये प्रवेश करतील। आपण बघतोय संपूर्ण परिसर हा आता निर्मनुष्य केला जात आहे। जे सर्वसामान्य भाविक इथे रोज येत असतात ते देखील आता त्यांना इथे येण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे। पोलिसांनी हा संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतलेला आहे। इथूनच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांचा ताफा हा रवाना झालेला आहे। राज्यपाल देखील आता हेलिपॅडच्या ठिकाणी पोहोचत आहेत। पंतप्रधान यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान यांचा ताफा यासह राज्याचे प्रमुख नेते त्यांचा ताफा हा शिर्डीच्या साई मंदिरामध्ये येणार आहे। ह्या मार्गाने हा संपूर्ण ताफा गेला आणि आपण बघतोय की दुभाजकाच्या पलीकडचा जो मार्ग आहे या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा येणार आहे। समोर जे बॅरिकेड्स आपल्याला बघायला मिळत आहे याच बॅरिकेड्स मधनं पंतप्रधान हे आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतील। हा 4 नंबरचं प्रवेशद्वार आहे आणि इथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे प्रमुख नेते मंदिरामध्ये प्रवेश करतील। साधारणतः अर्धा तासाचा हा संपूर्ण दौरा साई मंदिरामधला असणार आहे। अगदी टाइम टू टाइम हा दौरा असल्याचं यंत्रणांकडून सांगितलं जात आहे। इथे आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतील, पाद्यपूजा करतील, आरती करतील आणि यानंतर इथून ते निळवंडेसाठी रवाना होणार आहेत। परंतु आता काही वेळापूर्वी आपण बघितलं ताफा जात होता, रस्ता पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेला होता। आता जी वाहनं अडवण्यात आलेली होती ती वाहनं आता सोडली जात आहेत। साधारणतः पुढचे 10 मिनिटं इथून आता जे सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांना इथून प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे। परंतु ज्यावेळेस पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा ताफा हा साई मंदिराच्या दिशेने येईल तेव्हा पुन्हा हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाईल। परंतु आता ताफा हा पास झालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक इथले जे भाविक आहेत त्यांना रस्त्यावर यायला परवानगी देण्यात आलेली आहे। मुकुल, आता थोडंसं राजकारणाबद्दल, कारण अर्थात पंतप्रधान येतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामांचं लोकार्पण किंवा उद्घाटन होणार आहे। ही निवडणुकीची एक प्रकारे तयारी अर्थातच मानली जाते। या सगळ्या पट्ट्याचं राजकारण पाहिलं तर भाजपचा इथे कितपत जोर आहे? या पट्ट्यावरती नियंत्रण मिळवणं किंवा आपली ताकद आजमावणं हे आत्ताच्या क्षणी भाजपसाठी लोकसभेच्या दृष्टीनं कसं महत्त्वपूर्ण आहे? अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखा मोठा नेता हा भाजपमध्ये आलेला आहे। आपण बघितलं त्यांचे आणि अमित शहा यांचे संबंध याआधी देखील अधोरेखित झालेले आहेत। सहकार परिषद इथे झालेली होती, त्यामुळे वारंवार जे भाजपचे मोठे नेते आहेत ते इथे येत असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्या तुलनेमध्ये कर्जत नगर जो प्रमुख नगर जिल्हा आहे तिथे तुलनेने जे वरिष्ठ नेते आहेत ते येत नाहीत।
जी ताकद राधाकृष्ण विखे पाटील यांची या आधीच्या पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये होती, पक्षश्रेष्ठींची त्यांची जवळीक असायची, ते देखील भाजपमध्ये आल्यामुळे इथे देखील ते बघायला मिळतं। या अंशी काही प्रमाणामध्ये जे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर देखील होता, परंतु आता नरेंद्र मोदी सारखे सर्वात वरिष्ठ नेते भाजपच्या इथे येत आहेत, त्यामुळे एक दिलानं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान इथला प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता हा निभावतो आहे। तसं तू म्हणालीस, आगामी निवडणुकांच्या पायाभरणी म्हणून ह्या आजच्या दौऱ्याकडे देखील बघितलं जात आहे, कारण इथे देशभरातून लाखो भाविक दर महिन्याला येत असतात। या लाखो भाविकांची इथे सोय केली जाणार आहे। त्याचबरोबर जे स्थानिक इथले नागरिक आहेत, मग शेतकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांची पिण्याच्या पाण्याची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा देखील आजच्या दौऱ्यामुळे पूर्ण होत आहे। त्यामुळे सर्वांना समावेशक असा हा दौरा असल्याचं नियोजन भाजपकडनं करण्यात आलेलं होतं आणि आता जे मुख्य भाषण होणार आहे त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी हे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले। बहुप्रतीक्षित असा हा दौरा होता। ज्यावेळेस हा दौरा जाहीर झाला तेव्हापासूनच या दौऱ्याची प्रतीक्षा होती आणि आज तो दिवस आलेला आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत। 2018 साली म्हणजे 5 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिसरात आलेले होते, शिर्डीमध्ये आलेले होते। तेव्हा साई समाधी शताब्दी वर्षाची ती सुरुवात होती, तेव्हा ज्या ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्याचं लोकार्पण सुद्धा आज त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। आणखी एक मुद्दा तो म्हणजे निळवंडे धरणासंदर्भातला अहमदनगर पट्ट्यातली बरीचशी गावं त्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। तर या निळवंडे धरणाच्या दोनही कालव्यांचं लोकार्पण हा इथे निवडणुकांच्या दृष्टीनं आणि इथल्या परिसराच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा मुद्दा आहे मुकुल? खरंच अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे, कारण गेल्या काही वर्ष म्हणजे 40-1 वर्षापासून निळवंडे धरणाची प्रतीक्षा होती। काही कोटी त्यावेळेस हा प्रकल्पाचा खर्च होता, मात्र आता हा खर्चाचा आकडा हजारो कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। 182हून अधिक गावं ही तहानलेली आहेत। आज मोदी हेच सांगणे किंवा भाजपकडनं हेच सांगण्याचा प्रयत्न केला जाईल की गेल्या 30-40 वर्षांमध्ये इथे ज्यांचं राज्यामध्ये सरकार होतं त्यांना हा प्रश्न हाताळता आला नाही, धरणाचं काम पूर्ण करता आलं नाही। मात्र जसं केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप विचारसरणीचं सरकार आलं त्यामध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे आणि ज्या लोकांना या पाण्याची प्रतीक्षा होती त्या सर्व नागरिकांना हे पाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्वच दृष्टीने भाजपकडनं ह्या दौऱ्याचं राजकीय गणित हे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। राजकीय दृष्ट्या हा दौरा किती महत्त्वपूर्ण आहे याची आखणी देखील या आधीच केलेली होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं वातावरण हे आता फिरू लागलेलं आहे आणि अशातच हा दौरा होतोय। त्यामुळे पक्षाची ताकद दाखवण्यासाठी म्हणा किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। बरोबर आहे, जवळपास 50-52 वर्ष निळवंडे धरणाचं काम सुरू होतं। आतापर्यंत जवळपास 5700 कोटींचा खर्च झालाय। जयंत पाटील यांनी सुद्धा सकाळीच एक ट्विट केलं या धरणाच्या लोकार्पणाबद्दलचं की महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती महत्त्वपूर्ण काम झालं आणि आज त्याचं लोकार्पण होणार आहे। आपण आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडे जातोय। मिकी एअरपोर्ट परिसरामध्ये आहे। मिकी, तिथून काय अपडेट्स मिळतात? किती वेळाची अजून प्रतीक्षा पंतप्रधानांच्या येण्यासाठीची? ज्ञानदा, जर बघितलं तर शिर्डी येथील समोर असलेलं एअरपोर्ट आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान जवळपास 1 वाजता या ठिकाणी लँड होणार आहे आणि आतमध्ये 3 हेलिकॉप्टर आता सज्ज आहेत, ज्या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी साईबाबाच्या मंदिरापाशी जाणार आहेत, ज्या ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था आहे। जर आपण बघितलं तर स्वतः विखे पाटील असतील, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे 3 जण आतमध्ये पंतप्रधानांना रिसीव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी प्राथमिक माहिती आहे। त्याचबरोबर राज्यपाल देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। काही वेळात जवळपास आता 20 मिनिटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान या ठिकाणी लँड होणार आहे आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो नो मॅन झोन करण्यात आलेला आहे। फक्त पोलीस बंदोबस्त आहे आणि जे VVIP गेस्ट आहेत जे रिसीव्ह करण्यासाठी पंतप्रधानांना जाणार आहेत तेवढ्याच लोकांना आतमध्ये जाण्यास या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे। त्यांना देखील
देखील स्पेशल पासेस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि इथून जवळच पंतप्रधान नरेंद्र मोदी सभाला देखील संबोधित करणार आहेत। त्याच्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि जर समोर आपण बघत असाल तर हाच तो शिर्डीचा एअरपोर्ट आहे, ज्या ठिकाणी आता काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान या ठिकाणी आगमन होणार आहे आणि कडेकोट बंदोबस्त या विमानतळाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सकाळपासून एक वेगळा उत्साहाचा वातावरण शिर्डीमध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जे धरणाचं उद्घाटन आणि जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे, अतिशय महत्त्वाचा आहे हा, कारण 180 पुढे गावांना यापुढे पाणी मिळणार आहे। त्यांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी बरोबर की बऱ्याचशा गावांचा प्रश्न निळवंडे धरणाच्या लोकार्पणानंतर सुटणार आहे, मिटणार आहे आणि याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपले प्रतिनिधी नितीन ओझा माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। निळवंडे धरण डाव्या कालव्याचं लोकार्पण सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावरनं या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी नितीन ओझा आपल्या सोबत आहेत। नितीन, निळवंडे धरणाचं लोकार्पण हा आजच्या संपूर्ण दौऱ्यातला किती महत्त्वाचा टप्पा आहे? कोणकोणत्या गावांना, कोणत्या पट्ट्याला या लोकार्पणानंतर सगळ्यात जास्त फायदा होणार आहे? ज्ञानदा, निश्चितच हा दौरा शिर्डीच्या नावाखाली असला तरी सुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं जे आज लोकार्पण होत आहे आणि धरणाचं जे लोकार्पण होत आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि देशाचे पंतप्रधान कदाचित अकोले तालुक्यात येण्याची ही पहिलीच वेळ असावी। ज्ञानदा, ते दृश्य जर तू माझ्या मागं पाहिलं तर हेच ते निळवंडे धरण आहे, जे बांधून त्याचे कालवे पूर्ण करण्यासाठी जवळपास 52 वर्ष लागली। मात्र आज 52 वर्षानंतर कुठेतरी डाव्या कालव्यावरील 110 गावांना याचा मोठा फायदा होणार आहे। म्हणजे अनेक गावांमध्ये प्रथमच एखाद्या धरणाचं पाणी थेट पोहोचणार आहे आणि या सगळ्या घडामोडींमुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील हा जो क्षण आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। या दुपारी 2-2:15च्या सुमारास पंतप्रधान मोदी या ठिकाणी हेलिकॉप्टरने येणार आहेत। तिथं आल्यानंतर त्या पॅन्डॉल उभारण्यात आलेला आहे धरणाच्या भिंतीवर, त्या ठिकाणी ते जलपूजन करतील। जलपूजन केल्यानंतर या धरणाचा आणि डाव्या कालव्याचा लोकार्पण सोहळा होईल। निश्चितच जर पाहिलं तर 6 कोटींचा असलेला हा प्रकल्प आज 5200 कोटींपेक्षाही जास्त किमतीवर गेलाय। मात्र आज 52 वर्षांनी का होईना ते पाणी मिळतंय याचं समाधान लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे आणि एकूणच जर पाहिलं तर पुढच्या काही तासाभरात पंतप्रधान या ठिकाणी येतील याची उत्सुकता लागलेली आहे। धरण परिसर जो आहे ज्या ठिकाणी सगळा कार्यक्रम होईल त्या ठिकाणी कोणत्याही मीडियाला परवानगी नाही आहे। केवळ जे निमंत्रित आहेत, जे VIP त्यांनी दिलेले आहेत तेच त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी आल्यानंतर या तालुक्यात पंतप्रधान येण्याची पहिलीच वेळ असेल। ज्ञानदा, अगदी बरोबर। या संपूर्ण पट्ट्याचा राजकारणाचा विचार करता गेली अनेक वर्ष या मुद्द्यावरती राजकारण फिरत राहिलंय। आज अखेरीस दोनही कालव्यांचं उद्घाटन होत असताना क्षण तर ऐतिहासिक असेल विविध गावांसाठी। मुकुल, मिकी आणि नितीन, तुम्ही तिघेही आपल्या सोबत राहा। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधानांचं शिर्डीमध्ये आगमन होत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।